सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची बिनविरोध निवड होणार याचा फैसला आज होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यापैकी एका उमेदवारानं माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होणार आहे। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचंही समजतंय। विधानसभेतील 288 पैकी 14 जागा या रिक्त आहेत, त्यामुळे 274 आमदार मतदान करणार आहेत, तर विजयासाठी आता 23 आमदारांचं पाठबळ लागणार आहे। दरम्यान निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो, त्यामुळे सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्याची कसरत सध्या करावी लागते। तर आपण पाहतोय की आता विधान परिषद निवडणूक होणार आहे का बिनविरोध होणार आहे याचा आज फैसला होतोय। विधानसभेचं नेमकं गणित काय आहे आणि कुठले उमेदवार आहेत आपण पाहूयात। बीडमधून पंकजा मुंडे भाजपचे हे उमेदवार आपण पाहतोय। अमित गोरखे पिंपरी चिंचवडचे आहेत, भंडाऱ्याचे परिणय फुके, तर सांगलीचे सदाभाऊ खोत आणि पुण्याचे योगेश टिळेकर हे सध्या भाजपकडून रिंगणात आहेत। तर विधान परिषदेचं गणित आपण पाहूयात। 12वा उमेदवार उतरल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे। काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार, तर उद्धव ठाकरे गटाकडे आता 15 आमदार आहेत। संख्याबळ पाहता मवियाचे 3 उमेदवार निवडून येतील, महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। मात्र भाजपचे 5, शिंदे गटानं 2 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 2 उमेदवार दिलेले आहेत। 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला आता 12 मतांची गरज आहे, त्यामुळे आमदार फोडाफोडीची शक्यताही वर्तवली गेली आहे। महायुतीची मदार अपक्ष आमदारांवर असण्याची शक्यता आहे।